तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. कालच्या वेळी महंत नामदेव शास्त्री यांनी जे धनंजय मुंडेंवरती वक्तव्य केले होते त्यावरती जेव्हा मीडिया जरांगे पाटलांना प्रश्न विचारतात तेव्हा जरांगे पाटील काय म्हणतात हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. असेही म्हणाले की धनंजय मुंडे यांच्यासाठी समाजानं प्रार्थना करावी. मी आता सांगितलं ना की महंत शास्त्री काय म्हणतात त्याच्यावरती मी बोलणार. शेवटी गादीचा सन्मान आम्ही करतो की आमच्यावरती संस्कार आहेत, या राज्यातल्या मराठ्यांवरती ते संस्कार आहेत. आम्ही ते काही बोलले आम्ही बोलणार नाही, परंतु तो पुन्हा त्या पदावरती येणं म्हणजे पुन्हा अन्याय अत्याचार या जिल्ह्यातल्या लोकांवरती सुरू होणे आणि त्याचे दुष्परिणाम सरकारला सुद्धा पुन्हा भोगावे लागणार. कारण आत्ताच त्या मंत्रिपदाचा गैरवापर करून किती गुंडगिरी वाढली. त्यांचे ते मोठे साहेब होते त्याविषयी एवढी गुंडगिरी वाढली नव्हती. आणि मग आता जरी यांनी पदाचा वापर करून इतकी गुंडगिरी सुरू केली तर लोकांच्या खुणा करायपर्यंत हे गेले. पण आम्ही आहेत वस्तात, काही अडचण नाही. किती पदावर आले काय नाही आले काय आम्ही वस्तात देत. तुम्ही अन्याय केला की आम्ही तुम्हाला जेलमध्ये घातलंच. की धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलेलं असून आता त्यांची चांगली वाणी बंद पडली. आणि पुन्हा तेच सांगतो की ते महंत काय म्हणले त्याच्यावरती नाही बोलणार मी. कारण शेवटी गादीचा सन्मान करायला लागतो. त्याच्यावरती कोण बसलाय आणि कोण काय बोलतोय त्यापेक्षा त्या भाऊबाबांच्या गादीला लय महत्त्व आहे. त्यामुळे त्या गादीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण करणार आहे. आता कशावर तोंडावरून वारं गेलं का अंगावून गेलं का कायवून गेले का आम्हाला काय त्याशी देणं घेणं नाही. कशावरून गेले आणि काय गेलं काय प्रश्न बी नाही. मी त्याच्यावर बोलत बी नाही. आपण काय एखाद्यावर नाही थुकायचं म्हणलं का थुकतच नसतो, गरजच नाही. कारण ज्याने आपले माणसंच मारू टाकले, त्याने आपल्या माणसाचेच खुणं केले, त्यांनी दयामायच केली नाही की त्याचं संतोष भैयाचं कुटुंब किती उघड्यावर पडत. त्या लेकरा बाळांचा त्या संतोष भैया देशमुखांच्या किती टावं फोडत असते, किती आक्रोश असतो. त्यांना बापाविना जगायचं आहे, बापाचं छत्र नाही आहे, बापाची माया नाही राहिली. त्या लेकरांना किती वाईट वाटत असतं. पण मी पुन्हा तेच सांगतो की आमचेच धडाचे नाहीत. आमच्या धड आम्ही जितकं कट्टरपणानं या समाजासाठी लढतो, समाजाचा अत्याचार झाल्यावर लढतो, तितकं कट्टरपणानं जर कोणी याच्यात हस्तक्षेप या प्रकरणात केला त्यांनी सुद्धा तसंच लढायला पाहिजे. असं बिगडी दोन तोंडी वागायला नाही पाहिजे. आणि तुम्ही आंध्रात राहून काही गोष्टी जर ठरवणार असला सरकारचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीसचं ऐकून आणि असं म्हणणार असाल की देशमुख कुटुंबाने आम्ही काही ठरून 6 आरोपी होण्याचे, मुख्य आरोपी होण्याचे आम्हीच थांबवले, तर ही राज्यासाठी खूप शोकांतिक आहे. खूप मोठा दगाफटका आहे समाजाशी. देशमुख कुटुंबाशी सुद्धा खूप मोठा दगाफटका आहे, प्रचंड मोठा दगाफटका आहे. खूप मोठी देशमुख कुटुंबाशी, मराठा समाजाशी प्रचंड मोठी ही गद्दारी. पण बघू आता, ठीक आहे त्याने ठरवलंच तसं, पण बघू सुटल्यावर आरोपी सुटते म्हणतात ना, बघू सुटल्यावर. मी खंबीर आहे, देशमुख कुटुंबासाठी न्याय द्यायला मी खंबीर आहे. मग आज महंत नामदेव शास्त्री असे म्हणाले की धनंजय मुंडे यांच्या बाबतीत की धनंजय मुंडे यांनी पहिल्या पदावर येऊन समाजाचं कल्याण करावं. नाही, आपण जे महंत आहेत त्यांच्याबद्दल बोलणार. शेवटी काय असतं, गादीला सन्मान देणं हे गरजेचं असतं. आपण गादीला सन्मान देतो, जे धर्माला सन्मान देतो, आम्ही त्यांच्यावर बोलणार नाही. पण ते पूर्व पदावर पुन्हा जर आणला पदावर त्या पुन्हा त्यांच्या अजितदादांनी, तर पुन्हा गुंडगिरीच्या टोळ्या वाढणार, पुन्हा लोक मारणार, पुन्हा बीड जिल्ह्यावरती अन्याय अत्याचाराचे दिवस पुन्हा बीड जिल्ह्याला बघावे लागणार. इथून पाठीमागं कुठल्या अशा काही घटना ती करत नव्हती, त्यावेळेस काय मत नव्हतं कोणाचं. परंतु ज्यावेळेस हे मंत्रिपदाचा दुरुपयोग करून गुंडगिऱ्या सुरू झाल्या, खंडाण्या सुरू झाल्या, खून करणं सुरू झाले, त्यावेळेस शेवटी समाजाचे, जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे मन दुखावले, सगळ्या जाती धर्माच्या लोकांचे. पुन्हा त्या पदावर आणून पुन्हा काय गुंडगिरीची या बीड जिल्ह्यात सुरू करायची, पुन्हा खूनच पडले पाहिजेत का? पण जाऊ द्या, त्या विषयात मला बोलायचंच नाही. त्यांच्याविषयी मी बोलायचं सुद्धा बंद करून टाकलं आहे. आता त्याचं कारण पण तसंच आहे, आमचे धड नाहीत. सरकारनं फडणवीसांचे काही प्रतिनिधी, सरकारचे काही प्रतिनिधी आंध्रातून काही पण गोष्टी ठरवतात, त्याही माहिती आम्हाला मिळाल्यात म्हणण्यापेक्षा चॅनलवरती ते बोलून गेले की देशमुख कुटुंबानं आणि आम्ही काही गोष्टी ठरवून जे 6 आरोपी होणार होते ते होऊ नाही द्यायचे हे आम्हीच ठरवलं म्हणजे. आणि तुम्ही जर असं ठरवणार असलं तर आम्ही काय इकडं म्हणून उपयोगी, याला आरोपी करा, त्याला आरोपी करा, त्याला मुख्य आरोपी करा. आमचेच लोक जर सरळ या भाषेत 6 आरोपी वाचवणार असले संतोष भाईच्या खुनामधले आणि परत असंही म्हणणार असले की देशमुख कुटुंबाचं आमचं ठरलंय
की आता 6 आरोपी थांबू आपण करायचे आणि मग बाकीच्या लोकांनी म्हणून तरी काय उपयोग नुसता. त्यामुळे तो विषयच सोडून दिला. बघू ज्या ज्या वेळेस देशमुख कुटुंबावरती अडचण येईल आणि सुटलेच आरोपी तर त्या टायमाला दाखवा आमचा कचका काय असतो ते. त्या विषयातनं नाही बोललं तरी चालतंय, कारणच तसं आहे. ते बोलायला जर लागले की देशमुख कुटुंबाने आणि आम्ही म्हणजे सरकारचे प्रतिनिधी म्हणतात आम्ही ठरवून 6 आरोपी होण्याचं वाचवलं, तर काय बोंबलून उपयोगी इकडं बोंबलून काय उपयोगी. याला 6 आरोपी करा त्याला 6 आरोपी करा. त्यापेक्षा बघू जसं संकट येईल तसं आम्ही खंबीर आहेत देशमुख कुटुंबाला न्याय द्यायला. बघू आरोपी सोडतात का कशी.